हे दुष्काळाचं जे काही आहे, आज पूर्वीपासून आपल्याला दुर्जानी एक हे लागलेलं आहे, नजर लागलेले आहे, ते दुष्काळाची नजर आता काढण्याचं काम आम्ही सगळे एकत्र काम मंडळी एक दिलाने एक विचाराने या ठिकाणी राहून करणार आहोत। मला एवढं सांगायचंय राजेशजी, आज तुम्ही इथं आलेला, खरं बंजारा समाजाच्या आमच्या बांधवांचे अजूनही काही प्रश्न आहेत। हे प्रश्न विधानसभेत आम्ही निश्चितपणे मांडू। विक्रमदादा आहेत, मी आहेत, लोकसभेत विशालदादा निश्चितपणे मांडतील आणि येणाऱ्या विधानसभेच्या नंतर मला आपल्याला सांगायचंय, मी महाराष्ट्राचा 2 वेळा अध्यक्ष राहिलो, महाराष्ट्रात अनेकदा फिरून मी काढला। या लोकसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे, एवढं निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो। आणि अशा परिस्थितीत ज्या सरकार आपलं येणार आहे, काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आहे, त्यावेळेस आपल्या विचाराचा, आपल्या हक्काचा, आपले प्रश्न समजून घेणारा, आपल्या सुखदुःखामध्ये राहणारा असा विक्रमदादा सावंतांसारखा आमदार पुन्हा एकदा आपल्या विधानसभेमध्ये पाहिजे। आणि म्हणून राजेशजी, तुमची मदत लागणार आहे। आता तुम्ही विधान परिषदेला, तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने बंजारा समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेला समाज आहे। आणि म्हणून माझ्या सगळ्या, मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये 8 तांडे, जत तालुक्यामध्ये 8 आहेत, बरोबर ना, 8 तांडे आहेत आणि सगळा समाज आमचा या परिसरातला हा एकत्र आहे। आणि आता रोहित सारखे अनेक लोक या ठिकाणी चांगलं काम ज्येष्ठांचं मार्गदर्शन एखादी करतायत। मला एवढं सांगायचंय, आज तुम्ही प्रेमाने या ठिकाणी आम्हाला बोलवलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।